एका गावात माधव नावाचा एक अतिशय प्रामाणिक, कष्टाळू आणि शांत स्वभावाचा तरुण राहत होता. माधवची परिस्थिती अत्यंत गरिबीची होती. तो गावात लहानसं शेत सांभाळायचा आणि वेळेप्रसंगी मजुरीचं काम करून आपलं पोट भरायचा. माधवचं लग्न गौरी नावाच्या एका समंजस आणि गुणी मुलीशी झालं. गौरीचे माहेरचे लोक म्हणजेच तिचे आई वडील आणि 2 भाऊ गावातले मोठे बागायतदार आणि श्रीमंत असे व्यक्ती होते. लग्न झालं असलं तरी गौरीच्या माहेरच्या लोकांना माधवची गरिबी मुळीच आवडत नव्हती. ते माधवला नेहमी तुच्छ समजायचे आणि हिणवायचे. गौरीच्या घरी जेव्हा जेव्हा काही सण समारंभ किंवा कौटुंबिक कार्यक्रम असायचा तेव्हा गौरीचे आई वडील आणि भाऊ माधवचा सगळ्यासमोर जाहीर असा अपमान करायचे. आमची मुलगी नसती तर याला कुणी मुलगीही दिली नसती. या मजुराच्या घरी जाऊन आमची मुलगी सुकली. श्रीमंताच्या रांगेत उभे राहायची याची अजिबात लायकी नाही, असे जहरी शब्द गौरीच्या माहेरचे लोक सर्रास माधवच्या तोंडावरती बोलायचे. माधव हा अत्यंत स्वाभिमानी होता, पण गौरीच्या प्रेमापोटी आणि सासरे मेहुणी असल्यामुळे तो सगळे अपमान अगदी शांतपणे गिळून घ्यायचा आणि चेहऱ्यावरती नेहमी एक छोटंसं हसू ठेवून तो गप्प राहायचा. परंतु गौरीच्या मनावर या अपमानाचे रोज नवीन घाव पडायचे. तिला आपल्या नवऱ्याचा प्रचंड असा अभिमान होता, कारण माधव किती कष्टाळू आणि प्रामाणिक आहे हे तिला ठाऊक होतं. आपल्या नवऱ्याचा आपल्याच माहेरच्या लोकांकडून होणारा अपमान गौरीला मात्र सहन होत नसे. एके दिवशी गौरीच्या भावाच्या मुलाचा वाढदिवस होता. माहेरहून गौरी आणि माधवला आग्रहाचं निमंत्रण आलं. गौरीच्या इच्छेखातर माधव नवीन पण साधे कपडे घालून तिच्यासोबत तिच्या माहेरी गेला. समारंभात सर्व श्रीमंत नातेवाईक गोळा झाले होते. जेवणाची वेळ झाली. गौरीचे वडील आणि भाऊ स्वतः पाहुण्यांना आग्रहाने जेवायला बसवत होते. जेव्हा माधव जेवायला बसण्यासाठी पुढे आला तेव्हा गौरीच्या भावाने मोठ्या आवाजात सर्वांसमोर माधवला रोखलं आणि म्हणाला, थांब माधव, ही आमची VIP पाहुण्यांची पंगत आहे. इथे कोट्यावधींचे व्यवहार करणारे लोक बसले आहेत. तू तिकडे मागे आचार्यांसोबत किंवा गड्यांच्या रांगेत जाऊन बस आणि त्या ठिकाणी तू जेवण कर. सर्व पाहुणे माधवकडे पाहून हसू लागले. माधवचे डोळे पाणावले, पण त्याने शांतपणे मान खाली घातली आणि तो मागे वळू लागला. इतक्यात गौरी पुढे आली. तिच्या डोळ्यात रागाचे आणि स्वाभिमानाचे निखारे फुलले होते. ती सर्वांसमोर मोठ्या आवाजात म्हणाली, थांबा. गौरीने आपल्या नवऱ्याचा माधवचा हात घट्ट धरला. गौरीच्या वडिलांनी रागाने पाहिलं आणि म्हणाले, गौरी, तू शांत राहा. आम्ही तुझ्या नवऱ्याला त्याची लायकी दाखवून देतोय. त्यावर गौरीने तिच्या माहेरच्या लोकांसमोर असं काही केलं ज्याची कोणी स्वप्नामध्ये देखील कल्पना केली नव्हती. गौरीने तिचे सगळे महागडे दागिने, गळ्यातलं सोन्याचं मंगळसूत्र सोडून उरलेले सर्व दागिने, सोन्याच्या बांगड्या, कानातले एका क्षणात अंगावरून काढून आपल्या वडिलांच्या आणि भावाच्या पायाशी जमिनीवरती टाकलं. संपूर्ण मांडवामध्ये स्मशान शांतता पसरली. गौरी अत्यंत खंबीरपणे आणि ठाम आवाजात म्हणाली, बाबा, दादा, आजपर्यंत मी तुमची मुलगी म्हणून तुमचा हा श्रीमंतीचा अहंकार अगदी शांतपणे सहन करत होते. पण आज तुम्ही माझ्या नवऱ्याचा नाही तर माझ्या कुंकवाचा आणि माझ्या स्वाभिमानाचा अपमान केला आहे. गौरी आपल्या भावाच्या डोळ्यात डोळे घालून म्हणाली, माझा नवरा मजूर असेल, गरीब असेल, पण तो स्वतःच्या घामाची भाकर खातो. कोणाची फसवणूक करत नाही. कोणापुढे तो लाचार होत नाही. ज्या नवऱ्याने मला प्रेमाने सांभाळलं त्याचा सन्मान जिथे नाही तिथे मला तुमच्या या श्रीमंतीची आणि अन्नाची अजिबात गरज नाही. गौरीने माधवचा हात धरला आणि म्हणाली, माधव, चला, आपण आपल्या घरी जाऊ. जिथे पाण्याचा एक घोट पिऊन राहू, पण आपण स्वाभिमानाने राहू. गौरीच्या या रोखठोक आणि धाडसी कृत्याने तिचे आई वडील आणि भाऊ पूर्णपणे सुन्न झाले. सर्व पाहुण्यांच्या नजरेत गौरीच्या माहेरच्या लोकांबद्दल तिरस्कार आणि माधवबद्दल अथांग असा आदर निर्माण झाला होता. घरी आल्यावर माधवच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले.
तो म्हणाला, गौरी, माझ्या गरिबीमुळे तू तुझ्या रक्तांच्या नात्यांना सोडून आलीस. गौरीने माधवचे अश्रू पुसले आणि म्हणाली, माधव, नाती ही रक्ताने नाही तर नाती ही आदराने टिकतात. आजपासून आपण दोघे मिळून राबू आणि या जगाला दाखवून देऊ की कष्टाची ताकद ही काय असते. त्या दिवसापासून गौरीने स्वतः शेतात माधवला मदत करायला सुरुवात केली. तिने भाजीपाल्याची आधुनिक शेती आणि दुग्ध व्यवसाय सुरू करण्याचा निर्णय घेतला. माधव हा दिवसरात्र शेतामध्ये राबायचा आणि गौरी त्याचं व्यवस्थापन आणि विक्री पाहायची. दोघांची प्रामाणिक मेहनत आणि जिद्द यामुळे काही वर्षातच त्यांच्या शेतीमध्ये आणि दुग्ध व्यवसायामध्ये त्यांना प्रचंड असं यश मिळालं. त्यांनी स्वतःचा ब्रँड तयार केला. माधवची गणना त्या परिसरातील सर्वात यशस्वी आणि श्रीमंत शेतकरी उद्योजक अशी म्हणून होऊ लागली. पण म्हणतात ना, सत्याचा आणि स्वाभिमानाचा विजय हा होतोच. काही वर्षानंतर गौरीच्या भावांना व्यापारामध्ये भयंकर असा तोटा झाला आणि त्यांच्यावरती जप्तीची वेळ आली. त्यांच्यावर कोट्यावधी रुपयांचं कर्ज झालं. एके दिवशी तेच गौरीचे आई वडील आणि भाऊ मान खाली घालून माधवच्या आलिशान बंगल्यावर मदतीसाठी आले होते. ज्या माधवला त्यांनी गड्याच्या रांगेत बसवलं होतं, आज त्याच माधवच्या दारात ते हात जोडून उभे होते. माधवने भूतकाळातील सर्व अपमान विसरून अत्यंत नम्रतेने आपल्या सासऱ्यांना आणि मेहुण्यांना आदराने खुर्चीवरती बसवलं. माधवने त्यांना जेवायला आग्रहाने स्वतःच्या पंक्तीमध्ये बसवलं आणि त्यांच्या कर्जाची सर्व रक्कम स्वतः भरून त्यांना संकटातून बाहेर काढलं. गौरीच्या भावांचे आणि वडिलांचे डोळे लाजेने आणि पश्चातापाने भरून आले. गौरीचा भाऊ माधवच्या पाया पडला आणि रडत म्हणाला, माधव, आम्हाला माफ कर. आम्ही पैशाच्या मस्तीमध्ये अंध झालो होतो. पण आज समजलं की खरा श्रीमंत पैशाने नाही तर विचाराने आणि कष्टाने होतो. गौरीने आपल्या नवऱ्याकडे कौतुकाने पाहिलं. एका स्त्रीच्या खंबीर साथीने आणि नवऱ्याच्या स्वाभिमानासाठी घेतलेल्या एका निर्णयाने संपूर्ण कुटुंबाचं चित्र आणि विचार हे पूर्णपणे बदलून टाकले होते.